सद्य परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातून मध्य प्रदेशामध्ये जाणे आणि तेही रस्त्यावरून जाणे म्हणजे सर्वसामान्य जनतेच्या दृष्टीने आणि त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने अहितकारक झालेले आहे। रस्त्यांवरती खड्डे की खड्ड्यांवरती रस्ते असा काहीसा प्रश्न वाहन चालकाला पडतो आहे। परतवाडा येथून मध्य प्रदेशकडे जाण्याकरिता बैतूल हा एकमेव मार्ग आहे। या एकमेव मार्गावरती बहिरम ओलांडल्यानंतर जे रस्त्याचे विचित्र सत्र सुरू होते ते बहिरमच्या घाटामध्ये नेहमी पाहावयास मिळते। परतवाड्याचा पुढचा भाग हा शिरसगाव पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येत असल्यामुळे शिरसगाव पोलिसांचे या ठिकाणीच्या वाहतुकीवर कधीही लक्ष नसते हे इथे जाणवते। बहिरमच्या या घाटामध्ये वारंवार ट्रकची वाहतूक मध्य प्रदेशातून महाराष्ट्राकडे व महाराष्ट्रातून मध्य प्रदेशाकडे जाण्यासाठी हा एकमेव मार्ग असल्यामुळे या ठिकाणावरूनच सुरू असते। मात्र या ठिकाणी बहिरमच्या घाटामध्ये नेहमी अनेकदा अपघात सुद्धा झालेले बघावयास मिळतात आणि त्या दृष्टीने शिरसगाव कसबा पोलीस हे कुठल्याही प्रकारची तसदी घेत नसल्याचे सुद्धा अनेकांनी सांगितलेले आहे। या ठिकाणी नेहमीच रस्त्यावरती ट्रक पंक्चर होणे किंवा एखादे मोठे वाहन पंक्चर झाल्यास दोन्हीकडे लांबच लांब रांगा लागलेल्या बघावयास मिळतात। असाच काहीसा प्रकार 13 ऑक्टोबरचे दुपारच्या दरम्यान सुद्धा दिसून आला। या ठिकाणी जाताना व येताना एक ट्रक आणि बस यांच्यामध्ये एक मोठा अपघात होता टळला। मात्र त्यामुळे ट्रक आणि बस हे दोन्ही फसलेले असल्यामुळे वाहतुकीच्या मोठ्या रांगा रस्त्याच्या दोन्हीकडून लागलेल्या होत्या। बैतूलकडून येणारी एक रुग्णवाहिका सुद्धा या ठिकाणी अनेक तासांपासून अडकलेली होती। या ठिकाणावरून ही रुग्णवाहिका काढण्याचा सुद्धा प्रयत्न केला, मात्र त्यामध्ये त्यांना यश आलेले नाही। दोन्ही ट्रक आणि बस एकमेकांच्या अगदी बाजूलाच उभे राहिले असल्यामुळे रस्ता हा पूर्णपणे बंद झालेला होता। विदर्भ न्यूजने या ठिकाणी प्रत्यक्ष पोहोचून पाहणी केलेली असता ट्रक आणि बस यामध्ये काहीच अंतर शिल्लक नव्हते, त्यामुळे रस्ता हा पूर्णपणे बंद झालेला दिसला। आणि रस्त्यावरून जाणाऱ्यांनी अनेकांनी हे सुद्धा सांगितले की हे इथे नित्याचेच झालेले आहे। मात्र शिरसगाव पोलिसांना याबाबत काहीही देणे घेणे नसल्याचे सुद्धा अनेक प्रवाशांनी सांगितले। मोटरसायकल स्वार असो की छोटे कार चालक त्यांना या जीवघेण्या रस्त्यावरून प्रवास करताना अतिशय त्रास सहन करावा लागत आहे। सुमारे 4 तासपर्यंत शिरसगाव पोलिसांचा एकही शिपाई सुद्धा तेथे उपस्थित नव्हता, हे विशेष उल्लेखनीय। हम आए हैं दिल्ली से। कब से खड़े आप? 1 घंटा हो गया। कितनी देर से जाम लगा हुआ है? ये 3 घंटे करीब हो गया। पुलिस आई? अभी कुछ नहीं आई। परतवाडा येथून एसएन न्यूज नेटवर्क व विदर्भ न्यूज अमरावती करिता पंकज साबू यांचा हा खास वृत्तांत।